फ्रेंड्स, कलोपासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते. या भागात आपण बघू शकता की खूप सुंदर असं आपण फ्रीज मॅग्नेट केलेलं आहे. एक छोटासा पक्षी आहे, क्यूट असा, आणि तो फ्रीजवरून उडतोय असं वाटतंय. खूपच सुंदर असं हे फ्रीज मॅग्नेट आहे. आणि याची ही जर तुम्ही लांबी बघितली तर ती 3 इंच आहे, या चोचीपासून इथपर्यंत. आणि खूप पटकन होईल असं हे सुंदरसं गिफ्ट आहे. क्रोशाचं एक 5-10 मिनटात करू शकाल, इतकं सोपं आहे. तर खूप पटकन तुम्ही पॅटर्न पहा, करायला सुरुवात करा. पण त्याआधी थंब दाबून लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना. चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघा आणि पटकन करायला सुरुवात करा. हाईपचं बटन दाबायला मात्र विसरू नका. चला तर मग पटकन आपणही हे फ्रीज मॅग्नेट करूया. या फ्रीज मॅग्नेटसाठी आपण हे 2 रंग घेतो आहे. आणि ही मॅक्रोशनची लोकर आहे आणि ही साधी ओसवालची आहे. 1.75ची सुई आणि हे मॅग्नेटचं छोटंसं एक पीस एवढं लागणार आहे. तर गुलाबी रंगाने आपण सुरुवात करू. आणि मॅजिक लूपमध्ये एक चेन करा आणि 15 हाफ डबल क्रोशे करा. तर दोऱ्याचा वेढा घेतला, टाका काढला, एक चेन करा आणि हाफ डबल क्रोशे करायचे. म्हणजे दोऱ्याचा वेढा घेऊन रिंगमध्ये टाका, दोऱ्याचा वेढा घेतला, रिंगमध्ये घातलं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं. 3 टाके आहेत, दोऱ्याचा वेढा घेऊन 3 इथून काढलं. 1 2 3 असे 15 हाफ डबल क्रोशे करून घ्या. 4 5 15 हाफ डबल क्रोशे झाल्यावर दोरा ओढून बंद करून घ्या मॅजिक लूप. आणि पहिल्या हाफ डबल क्रोशेशी स्लिप स्टिचने जोडून घ्या. हा पहिला हाफ डबल क्रोशे आहे, याच्याशी स्लिप स्टिचने जोडला. आता पुढचं काय करायचं आहे आपल्याला, याच्यातच कंटिन्युएशनमध्ये आता 12 चेन करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 12 सिंगल क्रोशे केले. 2 सिंगल क्रोशे सोडून द्या. म्हणजे आपल्याला 10 टाक्यात विणायचं आहे. तर 10 टाक्यात काय काय विणायचं आहे पहा. तिसऱ्या टाक्यात हाफ डबल क्रोशे करा. 2 चेन सोडल्या, तिसऱ्या ह्याच्यात हाफ डबल क्रोशे. दोऱ्याचा वेढा घेऊन आत घातलं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर. 3 टाके आहेत, दोऱ्याचा वेढा घेऊन 3 इथून काढला. पुढच्या 6 टाक्यात एक सिंगल क्रोशे. सुई आत घातली, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढली आणि 2चा 1. 2 सिंगल क्रोशे झाले. 3 4 5 आणि 6 सिंगल क्रोशे झाल्यावर पुढच्या टाक्यात 2 सिंगल क्रोशे करा. सिंगल क्रोशे 1, सिंगल क्रोशे 2 इन द सेम स्टिच. त्याच टाक्यात दुसरा. पहा आपण काय काय केलं. 12 चेन केल्या होत्या, 2 सोडल्या, म्हणजे 10 विणायचे आपल्याला. तर 1 हाफ डबल क्रोशे, 6 सिंगल क्रोशे म्हणजे 7 झाले. नंतर एकाच टाक्यात 2 म्हणजे 8 झाले. आणि आता बरोबर 2 टाके उरले आहेत, तुम्हाला दिसत असेल. तर या दोन्ही टाक्यांमध्ये एक सिंगल क्रोशे करा. सिंगल क्रोशे 1, सिंगल क्रोशे 2, म्हणजे ते 12च्या 12ही टाके आपण 2 सोडले आणि 10 विणले बरोबर. त्यामुळे 1 टाका सोडू आणि पुढच्या टाक्यात 1 स्लिप स्टिच. म्हणजे हे छान बसेल असं. 1 रो झाला पहा आपला. ही बॉडी करतो आहे आपण, हा चेहरा झाला. तर आता टर्न करा आधी. आणि आपण या 3 टाके सोडून पुढच्या एकाच टाक्यात 6 डबल क्रोशे करणार आहे. दोऱ्याचा वेढा घेतला. 1 2 3 स्किप 3 स्टिचेस. हाफ डबल क्रोशे डबल क्रोशे 6 इन दी स्टिच. 3चे 2, 2चा 1 डबल क्रोशे करायचे. म्हणून 1 झाला. त्याच टाक्यात 6 करायचे आहेत. 2 3 4 5 आणि 6. एकाच टाक्यामध्ये आपण 6 डबल क्रोशे केले. 3 टाके सोडले आणि पुढच्या टाक्यात 6 डबल क्रोशे. आता आपण परत 2 टाके सोडू, कारण या डबल क्रोशेची जागा तेवढी असेलच. आणि इथून स्लिप स्टिच करा 3. स्लिप स्टिच 1, स्लिप स्टिच 2 अँड स्लिप स्टिच 3. 6 डबल क्रोशे, 2 टाके सोडून 3 स्लिप स्टिच. दिसतंय बरोबर. आता पुन्हा आपण हे टर्न करणार आणि दोऱ्याचा वेढा घेऊन हे जे 6 डबल क्रोशे केले आहे ना, यातच प्रत्येकी 2-2 डबल क्रोशे करणार आपण.
पहा आता हा इकडच्या 12 चेनचा भाग आहे, तर इथे नाही, तर आपले डबल क्रोशे सुरू झाले इथपासून, तर यात प्रत्येकी 2-2 डबल क्रोशे करा. डबल क्रोशे 1, डबल क्रोशे 2 इन द सेम स्टिच. प्रत्येक टाक्यात 2-2. पुन्हा पुढच्याही टाक्यात 2 डबल क्रोशे, म्हणजे 12 डबल क्रोशे करावं लागतील तुम्हाला. हे 2 टाक्यात झाले करून. तिसऱ्या टाक्यात आणि हे चौथ्या टाक्यात 2, आणि 5व्या आणि 6व्या दोन्ही टाक्यांमध्ये या 2-2 डबल क्रोशे करा. डबल क्रोशे 2 इन ईच ऑफ द 6 डबल क्रोशेज वी मेड इन द फर्स्ट रो. 2 झाले आणखीन, आणि आता शेवटचे 2. डबल क्रोशे 1, डबल क्रोशे 2. प्रत्येक टाक्यात आपण 2-2 डबल क्रोशे केले. 2-2 डबल क्रोशे आपल्या 6 टाक्यात करून झाले आहेत. आता आपण काय करू, इथे शेवट पुढच्या 2 टाक्यात आणखीन 1-1 डबल क्रोशे करू. डबल क्रोशे 1 इन द नेक्स्ट स्टिच ऑल्सो डबल क्रोशे 1, आणि मग 2 टाके सोडून देऊ आणि पुढच्या टाक्यात स्लिप स्टिच करू. स्किप 2 स्टिचेस, 1, 2 अँड स्लिप स्टिच इन द नेक्स्ट. म्हणजे ही आपली पक्षाची बॉडी पूर्ण झाली. आता हा दोरा कापून घ्या इथे, आणि पूर्ण आपण त्याला व्यवस्थित हाईड करून घेऊ. पक्षाचा आकार होत आला आपला. आता आपण याला छान छोटंसा पंख करूया गुलाबीच लोकरीने. तर स्लिप नॉट केली मी, आणि 7 चेन करून घ्या. 3, 4, 5, 6, 7 चेन 7 विथ पिंक कलर. आता आपण परत पहिला टाका सोडून देऊ. दुसऱ्या टाक्यापासून सुरुवात करा. एक स्लिप स्टिच, नंतर पुढच्या टाक्यात 2 सिंगल क्रोशे करा. सिंगल क्रोशे 1, सिंगल क्रोशे 2. एकाच टाक्यात नाही बरं, 2 टाक्यात 1-1 सिंगल क्रोशे केला आपण. मग पुढच्या 2 टाक्यात 1-1 हाफ डबल क्रोशे करा. हाफ डबल क्रोशे 1 इन द नेक्स्ट स्टिच, हाफ डबल क्रोशे 2. काय केलं आपण, 7 चेन केल्या. पहिली चेन सोडून दिली, मग एक स्लिप स्टिच केली, एक सिंगल क्रोशे, पुन्हा सिंगल क्रोशे, मग 2 टाक्यात 1-1 हाफ डबल क्रोशे. आता फक्त शेवटचा टाका उरला आहे, तर या शेवटच्या टाक्यात 5 डबल क्रोशे करा. पाहता ह्या शेवटचा टाका आहे, फक्त काढला, त्यात सुई घातली, दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला. 3 टाके आहेत, 3चे 2, 2चा 1, 1 झाला हा डबल क्रोशे. असे 5 डबल क्रोशे एकाच टाक्यात करायचे आहेत. 2, 3, 4 आणि 5. बरोबर आपण 7 चेन केल्या होत्या, 1 सोडली, म्हणजे 6 टाके करायचे आपल्याला. तर 6 काय केलं आपण, 1 स्लिप स्टिच, 2 सिंगल क्रोशे, 2 हाफ डबल क्रोशे, आणि मग शेवटच्या टाक्यात 5 डबल क्रोशे केले. आता तसंच या बाजूनी, म्हणजे 2 हाफ डबल क्रोशे, 2 सिंगल क्रोशे. तर आपण आता परत दोऱ्याचा वेढा घेऊन हा दोराही हाईड करू आपण. जाता आता हा टाका विणला आहे आपण, इथून सुरुवात करा. 2 हाफ डबल क्रोशे, हाफ डबल क्रोशे 1 इन द नेक्स्ट स्टिच, हाफ डबल क्रोशे 2, देन 2 सिंगल क्रोशे, सिंगल क्रोशे 1, सिंगल क्रोशे 2. 5 डबल क्रोशे झाल्यावर 2 टाक्यात 1-1 हाफ डबल क्रोशे, 2 टाक्यात 1-1 सिंगल क्रोशे केले. आणि जसं इकडे पहिले स्लिप स्टिच केली होती तसे इथे पण स्लिप स्टिच करा, आणि मग दोरा कापून घ्या. आता हा पंख आपल्याला नुसता इथे शिवून घ्यायचा आहे. पंख केल्यावर हा दोरा प्रॉपर हाईड करून घ्या असा. आता मी दोन्ही याची गाठ मारते, आणि आपण हा पंख याच दोऱ्याने त्याला शिवतासुद्धा येईल आपल्याला. हा दोरा आपण यात हाईड करून घेऊ, आणि या मोठा दोरा आहे थोडासा, त्यांनी शिवून घेऊ. या पंखाचे दोरे खूपच छोटे होते म्हणून मी ते पूर्णच हाईड करून घेतले. हा जो या पक्षाच्या मागे पहिला दोरा आहे त्यांनीच आपण तो पंख शिवून घेऊ. तर यात मी टॅपेस्ट्री नीडल ओली, आणि शिवायचं कसं आहे बघा, हा गोलाकार जो भाग आहे हा असा इथे ठेवायचा आहे, आणि असा हा शिवून घ्यायचा आहे आपल्याला. तर फक्त इकडचेच आपण शिवायचे आहेत टाके, वरचं काहीच करायचं नाही आहे. तर आधी मी हा दोरा थोडा इथपर्यंत आणते, आणि मग शिवू आपण त्याने.
आता आपल्याला हे शिवता येईल. इथे थोडासा असा तिरपा ठेवायचा, एकदम सरळ नाही, असा तिरपा ठेवून थोडासा पंखा शिवून घेऊ आपण. टाके दिसणार नाही अशा पद्धतीने व्यवस्थित एक एक टाका घालून शिवून घेते मी, मग दाखवते. या दोऱ्यानेच आपण शिवतोय जो इथे उरला होता तो. पहिला टाका जरा व्यवस्थित शिवून घ्या. असा मी हा भाग इथपर्यंत शिवून घेते पंख्याचा. चोच करण्यासाठी आपण हा पिवळा दोरा घेतला आहे, पिवळी लोकर, आणि याला आपण इथून जिथे जॉईंट झालं ना आपला शेवटचा टाका, तिथून एक टाका सोडून तिथे आपण पिवळा दोरा जोडून घेऊ. 3 चेन करा आता. 1 2 3. एक टाका सोडून द्या पहिला, आणि दुसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिच करा. स्लिप स्टिचच करायचे आपल्याला 3. एक पुढच्याही चेनमध्ये स्लिप स्टिच करा. 3 चेन होत्या, त्यापैकी एक सोडली म्हणजे 2 होत्या, तर या 2 याच्यात आपण स्लिप स्टिच केली, आणि तिसरी स्लिप स्टिच या गुलाबी टाक्यात करा. तसं आपली ही चोच तयार झाली. आता आपल्याला याच्यात दोरे हाईड करायचे आणि फक्त एक मणी डोळा म्हणून इथे लावायचा. एवढा आपला पक्षी झाला आहे. आता नुसतं डोळा लावल्यावर किती सुंदर दिसेल बघा. साध्या सुईमध्ये मी काळा दोरा ओवून घेतला, आणि जिथे हा सेंटर आहे ना याचा हाफ डबल क्रोशे केलेले सुरुवातीला, तिथे मी हा काळा मणी ओवून घेते. बस असा, आणि आपला सुंदरसा पक्षी असा तयार झाला. आता आपण हे मॅग्नेट घेऊ आणि याला हा ग्लू जो आहे तो लावून घेऊ, आणि तो मॅग्नेट त्या पक्ष्याला मागून लावू. असा व्यवस्थित भरपूर लावून घेतला मी मॅग्नेटला ग्लू. आता यावर थोडं प्रोटेक्शन म्हणून आपण हे आपलं कापड असतं असं पातळ अस्तरचं म्हणा किंवा काही, तर तसं लावू शकतो आपण याच्यावर. नाही लावलं काही तरी चालतं, पण आपण हे लावून घेऊ म्हणजे ते प्रोटेक्टेड राहतं. हवं तर तुम्ही याला 2 टाकेसुद्धा मारू शकता. हे आजूबाजूचं आपण कापून घेऊ, आणि आता मी तुम्हाला लावून दाखवेन, नंतर लावून दाखवलंच आहे सुरुवातीला. तर इतकं सुंदर आपलं हे फ्रीज मॅग्नेट तयार झालं आहे. किती गोड दिसतो बघा आपला पक्षी. फ्रीजवर तर एवढा गोड दिसेल की कायच्या काहीच. तर आपण लावू आता, आणि मग तुम्हालाही खूप आवडेल करायला, मला खात्री आहे. कोणत्याही रंगाचा करा, खूप गोड दिसतो. आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना. चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.